मी सीमाताई नांदेडकर, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर आता मला जायचं एक रूम बघायला. जे ओनर भाभी होती का, त्यांनी सांगितले की एक रूम आहे इकडे या बघायला. तर बघू रूम केवढी आहे आणि केवढा भाडं आहे, काय आहे, कसं आहे काय नाही बघते जाऊन. आणि मला गोळ्या पण आणायला जायच्या होत्या. मेन महत्त्वाचं म्हणजे गोळ्या. बाकी आज लास्ट दिवस होता गोळ्यांचा, त्यांना गोळ्या नाहीत आता उद्या खायला. तर मला गोळ्या कशाही करून शोधून आणायच्यात गोळ्या मला. तर आता तयारी करते पटापट जायची, का की उशीर झालाय मला खूप. आता निघते मी, का की लवकर येऊन मला दुसरीकडे पण एक रूम बघायला जायचं आहे. बघू त्यांनी रात्री मी मला आता यायचं का तर सांगा, तर ते बोलले की नाही मी आता कामावर आहे, तर संध्याकाळी 7ला या 6:30ला या तुम्ही. तर बघते जाऊन आता रूम भेटती की नाही भेटती, या गोळ्या मला भेटतात की नाही भेटतात, देव जाणे कसं होईन आमचं काय नाही. तेव्हा बिल्डिंगमध्ये रूम खालीच नाही एक पण. इथं होत आहे, ही दुसऱ्या नंबरची आहे खाली, पण कोणी सांगायला नाही आहे. एजंटला विचारते. या रूमचं एक काम व्हायला वाटते. या बिल्डिंगमध्ये जर मला भेटले असेल तर बरं झालं असतं, पण नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये खिडकीतून बघता का ही बिल्डिंग आहे बघा. इथं आले मी आता. इकडं तर नाही आहे बिल्डिंग, आपले रूमा बिल्डिंगच म्हणते. दुसरं वेळ मालिक आहे ना, पहिला. अच्छा, चेंजिंग 14,000 भाडं आणि 50,000 डिपॉझिट ना. 13,000 रुपये भाडं. 13. 50 डिपॉझिट. अच्छा, हाँ, ही एक बेडरूम, हे किचन आणि ते हॉल आहे. ही एक गोली आणि एक गोली खाने की. 1 महीने का लेने का बोला उन्होंने. अभी तो फिलहाल 5 दिन का बोला. 5 दिन का लेने. बोलो. ये गोली और एक गोली सिर्फ दिन में. हाँ, एक ही बार. डॉक्टर ने अभी यही बोला, एक गोली. हाँ. अभी ये 10 दिन का दिया ना आपने. हाँ. ठीक आहे. तर आता आले बघा घरी. जे तुम्ही रूम बघितली त्याला किती 14,000 भाडं. तर ते बोले की 13,000 रुपये करणार आणि 50,000 डिपॉझिट. तर रूम मला काय आवडली नाही, का की ती एकदम भयान रूम होती. समजा मी नसले कधी, लाईट गेली रात्रच्या वेळेस, तर लेकरं घाबरणारच, म्हणून ती रूम नको. एक हॉल किचन बस झालं. एवढी मोठी रूम आम्हाला काय करायची देवा, एवढी मोठी रूम काय करायची आम्हाला. ही बघा कशी, एक हॉल आणि किचन. लाईट गेले तरी पण एक हॉल किचन काय वाटत नाही, पण लेकरं घाबरतात तुम्हाला माहिती आहे. तर तेवढी मोठी रूम नको आहे आम्हाला, म्हणून नाही बोलले. आणि गोळ्या कुठं कुठं शोधले, बापरे लय शोधले मी. तर आता गोळ्या मला भेटल्या. तर बघा ते बी दुसऱ्या बिचाऱ्या डॉक्टरनं सांगितलं मला. खरंच खूप चांगले डॉक्टर आहेत ते. तर डॉक्टर तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही गोळ्याला मी त्याने कॉल करून सांगितले, गोळी व्हॉट्सअपला पाठवले. तर खरंच मनापासून धन्यवाद डॉक्टर तुम्हाला. तर गोळ्या भेटल्यात मला, दाखवते तुम्हाला बघा. तर हे बघा गोळ्या भेटल्यात. हे फक्त 10 दिवसाच्या गोळ्या आणल्यात. डॉक्टरनं बोलले तर 5 दिवसाच्या घ्या गोळ्या, येणार आहेत घेऊ नका. तरी पण मी 10 दिवसाच्या आणल्यात गोळ्या. हे बघा, ही एक गोळी खायची आणि ही एक गोळी खायची सकाळ. मग दिवसातून 2 गोळ्या खायच्यात अशा. तर बरं झालं गोळ्या भेटल्यात, नाही तर लय अवघड झालं असतं बाबा. जीवात जीव नव्हता माझ्या, माहिती आहे काय. सकाळी किती वाजता गेले असेल सांगा तुम्ही. सकाळी मी 10 वाजता इथून घरातून बाहेर पडले आणि आता वाजलेत बघा 12.
गोळ्यासाठी इतकी शोधले मी, इकडं तिकडं जाऊ जाऊ, 5 रस्ता, ठाणे, मुलुंड, तर गोळ्या मला एका जागी भेटल्या. आता जीव आलाय माझ्या, चांगलं वाटायला लागले का की गोळ्या नव्हत्या त्यांना खायला उद्या, म्हणून 10 दिवसाच्या गोळ्या आणल्या आता मस्त. रूम नाही भेटली मला अजूनसुद्धा, तर मी जाणार आहे रात्री अजून एक रूम बघायला, बघू ती पण कशी आहे काय नाही रूम. तर चला बाय, ब्लॉग मी इथंच खतम करते, काळजी घ्या, चला.